विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आता नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या संस्थेचे प्रत्यक्ष प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करणार आहोत. आपण प्रॉब्लेम घेणार आहोत आपल्या टेक्स्टबुकमध्ये दिलेला पेज नंबर 116 असलेला 4 क्रमांकाचा प्रॉब्लेम आहे. हा पहिला प्रॉब्लेम आहे. म्हणून या प्रॉब्लेममध्ये फक्त आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट उघडायला सांगितलेलं आहे आणि बॅलन्स शीट मात्र सांगितलेलं नाही. प्रॉब्लेम कशा प्रकारचा आहे पहा. फॉलोइंग इज द रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट ऑफ सातारा स्पोर्ट्स क्लब सातारा. प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2019. 31 मार्च 2019ला संपणाऱ्या वर्षाकरिता सातारा स्पोर्ट्स क्लब या क्रीडा संस्थेचा आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायचं आहे आणि आपल्याला त्याला आधार म्हणून दिलेला आहे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आणि काही ॲडजस्टमेंट. तर सर्वप्रथम आपण रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटकडे थोडं ओव्हरलुक करून ज्या ज्या आयटम्सवर ॲडजस्टमेंट आहेत त्याला फक्त टिक करून घेऊया. रिसिप्ट बाजूला पहा सबस्क्रिप्शन दिलेलं आहे. या सबस्क्रिप्शनला टिक करा. नंतर पेमेंट बाजूला रेंट आहे. नंतर स्पोर्ट्स मटेरियल परचेस्ड असे 2 आयटम आहेत. नंतर जनरल एक्सपेन्सेस त्यालाही त्या ठिकाणी हिडन ॲडजस्टमेंट दिलेली आहे आणि अशा 3 आणि रिसिप्ट साईडला 1 असे 4 पदं आपले ॲडजस्टमेंटचे आहेत. तर चला मग आता आपण प्रत्यक्ष प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया. पहिला आयटम आहे टू बॅलन्स ब्रॉट डाऊन कॅश इन हँड 4,500 आणि कॅश ॲट बँक 12,000. मित्रांनो, हे आहे ओपनिंग बॅलन्स. हे ओपनिंग बॅलन्स म्हणजे मागच्या वर्षीचं क्लोजिंग बॅलन्स हे चालू वर्षामध्ये ओपनिंग बॅलन्स झालेलं आहे. पण ओपनिंग बॅलन्स हे या प्रॉब्लेम करत असताना कुठेही घ्यायचं नाही हे चांगलं लक्षात ठेवायचं आहे. त्याचं कारण असं आहे की आपण जे अकाउंट्स तयार करत आहोत ते आहेत 31 मार्च 2019चे, म्हणजे वर्ष अखेरचे आपण अकाउंट्स तयार करत असल्यामुळं वर्ष अखेरला जे जे काही बॅलन्स आहे प्रत्येक पदाचं ते आपण घेत असो. हे जे बॅलन्स आहे ते ओपनिंग बॅलन्स आहे म्हणून हे घ्यायचं नाही. क्लोजिंग बॅलन्स मात्र तिथे विचारात घ्यायचं आहे म्हणून याला सोडून द्यायचं. नेक्स्ट आहे टू सबस्क्रिप्शन. आता सबस्क्रिप्शनकडे पहा तुम्ही, आपल्याला 3 वर्षाचं सबस्क्रिप्शन दिलेलं आहे. 2017-18 4,000, 2018-19 44,500 आणि 2019-20 3,500. आता 3 वर्षाचं दिलेलं आहे. आपण या ठिकाणी थोडं गोंधळून जाण्याची शक्यता आहे, पण आपण लक्षात ठेवायचं आहे आपण कधीचे तयार करत आहोत. फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 म्हणजे 31 मार्च 2019ला संपणाऱ्या वर्षाकरिताचे लेखे आपण तयार करत आहोत. म्हणून आपल्या 31 मार्च 2019ला संपणाऱ्या वर्षाची सुरुवात केव्हा झालेली असेल, आपण ओपनिंग इयर हे केव्हा झालेलं असेल लक्षात ठेवायचं. तर आपल्या वर्षाची सुरुवात झालेली आहे 1/4/2018 ते 31/3/2019 असे हे आपले 12 महिन्याचा हा काळ आहे, 1 वर्षाचा काळ आहे. म्हणून लक्षात ठेवायचं आपलं करंट इयर कोणतं आहे. नॉन फॉर प्रॉफिट कन्सर्नचे प्रॉब्लेम करत असताना आपलं अकाउंटिंग इयर कोणतं आहे, आपण जो प्रॉब्लेम सोडवत आहोत त्याचं अकाउंटिंग इयर काय आहे हे अगोदर समजून घ्यायचं आणि मग नंतर लक्षात येतं आपल्याला आपल्या मागचा वर्ष कोणता आहे आणि पुढचं वर्ष कोणतं आहे. आता लक्षात येतं आपलं करंट इयर आहे 2018-19 म्हणजे आपल्यासाठी 17-18 हे पाठीमागचं वर्ष आहे आणि 19-20 हे पुढचं वर्ष आहे. म्हणून या ठिकाणी 17-18 हे पाठीमागचं सबस्क्रिप्शन राहिलेलं यावर्षी मिळालेलं आहे, म्हणून पाठीमागं राहिलेलं यावर्षी मिळालं म्हणून ते मागच्या वर्षीचं उत्पन्न आहे म्हणून इथं ते घ्यायचं नाही. दुसरं 18-19 44,500 हे 44,500 हे आपले चालू वर्षाचे असल्यामुळं हे आपलं चालू वर्षाचं उत्पन्न आहे म्हणून हे मात्र विचारात घ्यायचं आहे. तर हे आपलं इन्कम आहे म्हणून इन्कम साईडला घ्यायचं आहे बाय सबस्क्रिप्शन. हे सबस्क्रिप्शन आहे
44,500 44,500 याच्यावर ॲडजस्टमेंट आहे, याला एक ओळ सोडा. यानंतर 2019-20 हे 3,500 आहे, म्हणजे पुढच्या वर्षीची वर्गणी आपल्याला चालू वर्षात मिळालेली आहे. पुढच्या वर्षीची वर्गणी ही चालू वर्षात मिळाली या चालू वर्षामध्ये, पण आहे पुढच्या वर्षीचं ते उत्पन्न. म्हणजे चालू वर्षीचं उत्पन्न नसल्यामुळं हे देखील इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला कुठेही घेतलं जात नाही. कारण आपलं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हे केवळ 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2019 या दरम्यान घडलेल्याच व्यवहाराचा विचार करतं, आणि तेवढेच व्यवहार याच्या डेबिट किंवा क्रेडिटवर नोंदवले जात असतात. म्हणून हा व्यवहार आहे 31 मार्चच्या नंतरचा, 31 मार्च 2019च्या नंतरच्या वर्षासाठी मिळालेले आहेत. म्हणून हे पुढच्या वर्षाचे असल्यामुळं तेही आपण इथे विचारात घेत नाही. म्हणून याचा दुसरा एक परिणाम होत असतो, तो बॅलन्स शीटला होतो. म्हणून आपल्याकडे बॅलन्स शीट नाही, तोही परिणाम सोडून द्यायचा. फक्त चालू वर्षाची सबस्क्रिप्शन तेवढं घ्यायचं आहे, ती घेतलेलं आहे आपण 44,500. नेक्स्ट आहे एंट्रन्स फीस 8,000. हे देखील आपलं उत्पन्न आहे. म्हणून बाय हे 8,000. नेक्स्ट डोनेशन फॉर बिल्डिंग फंड ₹70,000. आपल्याला माहीत आहे जे काही कॅपिटल रिसिप्ट आहेत ते मात्र इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला येत नाहीत. कारण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला फक्त रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि रेव्हेन्यू इन्कम येतात. कॅपिटल एक्सपेंडिचर आणि कॅपिटल इन्कम्स मात्र, कॅपिटल रिसिप्ट्स मात्र येत नाहीत. हे कॅपिटल रिसिप्ट आहे, त्यांनी काय सांगितलं आहे, विशेष प्रकारची देणगी आहे. आपल्या इमारत निधीसाठी त्यांनी फंड दिलेला आहे, म्हणून हे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपण ठेवत असतो, म्हणून याची जागा इथे नाही. नंतर इंटरेस्ट हे व्याज आपलं उत्पन्न आहे, म्हणून उत्पन्न बाजूला लिहा बाय इंटरेस्ट. ₹600. नेक्स्ट आहे सेल ऑफ फर्निचर ₹4,500. एका जुन्या फर्निचरची आपण विक्री केलेली आहे, त्यापासून आपल्याला ₹4,500 मिळाले. परंतु फर्निचर विकून जे काही पैसे मिळाले ते आपलं उत्पन्न नाही. परंतु या ठिकाणी एक विचारात घ्यायची गोष्ट आहे, आपण विकलेले फर्निचरची मूळ किंमत काय होती आणि आपल्याला मिळाली किती, या दोन किमतीचा विचार करायचा. आणि या दोन किमतीच्या विचारातून जर आपली मूळ किंमत हे आपल्याला मिळालेल्या किमतीपेक्षा जास्त असेल तर आपल्याला तोटा झाला, म्हणून त्या तोट्याचा मात्र विचार करायचा आहे. कारण या ठिकाणी तोटा आणि नफा येत असतो. आपण पाहिलेलं आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हे काय आहे, नॉमिनल अकाउंट आहे. आणि नॉमिनल अकाउंटवर काय काय नोंदवले जात असतात, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, म्हणजे लॉससुद्धा इथं विचारात घ्यायचा आहे. तर पहा, लक्षात ठेवा, आपल्या फर्निचरची बुक व्हॅल्यू आहे ₹8,000 आणि ते फर्निचर विकून मिळालेत आपल्याला ₹4,500. म्हणून आपल्या पहा हे बुक व्हॅल्यू ₹8,000 आणि सेलिंग प्राइस ₹4,500. 10 मधून 5 गेले, 5 राहिले, 7 मधून 4 गेले, 3 राहिले. हे 3,500 आपल्याला लॉस झालेला आहे फर्निचरच्या विक्रीवर. तो लॉस आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला घ्यायचा आहे बाय लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर. ₹3,500. हां, तर आपली रिसिप्ट साईड आता संपलेली आहे. आता पेमेंट साईड पहा. सॅलरी ₹5,000. सॅलरी हा खर्च आहे आपल्याला स्टाफला दिलेला, म्हणून तो एक्सपेंडिचर साईडला घ्यायचा आहे. प्रथम पद घ्यायचं आहे त्याला टू सॅलरीज. ₹5,000.
नेक्स्ट आहे रेंट. रेंट ₹5,000 इन्क्लुडिंग ₹2,000 फॉर 2017-18. म्हणजे भाडं आपण 5,000 दिलेलं आहे, पण त्यामध्ये 2,000 मागच्या वर्षाचं राहिलेलं भाडं दिलेलं आहे. आपण त्याचा विचार करूया. याला आपण हिडन ॲडजस्टमेंट म्हणतो. तर इथं लिहा टू रेंट. रेंट आहे 5,000. पहा, रेंट 5,000 आहे, त्यामध्ये 2,000 हे मागच्या वर्षाच्या रेंटचा समावेश आहे. मागच्या वर्षीचं भाडं आपण यावर्षी दिलेलं आहे, या वर्षीचा तो खर्च नाही. दिला जरी यावर्षी असला तरी मागचा राहिलेला होता तो दिलेला आहे, म्हणून चालू वर्षीचा खर्च नसल्यामुळं या 5,000तून 2,000 वजा करून टाकायचे आहे. म्हणून लेस फॉर लास्ट इयर ₹2,000, हे 3,000 रुपये. नंतर आता याचा दुसरा परिणाम आपल्याला करायची गरज नाही, कारण हे मागच्या वर्षीचं आहे, ते मागच्या वर्षीच्या बॅलन्स शीटला लिहिलं असेल आणि चालू वर्षीची तर बॅलन्स शीट आपल्याला दिली नाही. नंतर इलेक्ट्रिसिटी चार्जेस हा आपला खर्च आहे. खर्च बाजूला घ्या. इलेक्ट्रिसिटी चार्जेस ₹1,450. नेक्स्ट आहे फिक्स्ड डिपॉझिट. हे फिक्स्ड डिपॉझिट आपले ॲसेट आहे, म्हणून बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला जाईल. आपल्याकडे बॅलन्स शीट नाही, पद सोडून द्यायचं आहे. नंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी 750 खर्च आहे आपला, म्हणून प्रिंटिंग अँड स्टेशनरी ₹750. नंतर जनरल एक्सपेन्सेस ₹5,500 इन्क्लुडिंग ₹500 पेड फॉर नेक्स्ट इयर. आता पहा, जनरल एक्सपेन्सेस आपल्याला दिलेले आहेत ₹5,500, ज्यामध्ये ₹500 असे समाविष्ट आहेत की जे आता दिलेत पण ते पुढच्या वर्षीचे आहेत, ते काढून टाकायचे आहेत, कारण चालू वर्षाचा तो खर्च नाही. चालू वर्षाचे फक्त 5,000 तेवढेच आपण आउटर कॉलमला घ्यायचे आहेत. इनर कॉलमला सर्व लिहून ॲडजस्टमेंट करायचे आहे. म्हणून जनरल एक्सपेन्सेस हे 5,500, यातून मायनस लेस फॉर नेक्स्ट इयर हे ₹500 वजा करून टाका, आणि चालू वर्षीचाच थोडा खर्च येतो इथं 5,000. आता हे आपल्याला आगाऊ मिळालेलं आहे, आगाऊ आपण दिलेलं आहे, म्हणून हे आपलं दुसऱ्यावर आगाऊ पडल्यामुळे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला जाईल. हे प्रीपेड एक्सपेन्सेस आहेत, परंतु आपल्याकडे बॅलन्स शीट नाही म्हणून आपण सोडून देतो. नंतर स्पोर्ट्स मटेरियल परचेस ₹40,000 40,000चा आपण मटेरियल परचेस केलेलं आहे. आणि आता आपण क्रीडा संस्था आहे आपली, म्हणून क्रीडा साहित्य काही खरेदी करावं लागतं, ते आपण खरेदी केलेलं आहे. म्हणून जेवढं काही क्रीडा साहित्य खरेदी केलेलं आहे ते सर्वच्या सर्वच वर्षभरामध्ये पूर्ण वापर होईल अशातला भाग नाही. खरेदी तर करावं लागतं, त्यापैकी काही मोडतोड होते, खराब होऊन जातच, पण काही शिल्लकसुद्धा राहत असतं. म्हणून मागच्या वर्षीचं चालू वर्षात शिल्लक राहिलेलं वापरतो आपण, चालू वर्षाचं शिल्लक राहिलेलं पुढच्या वर्षी वापरत असतो. हीच परंपरा चालत राहत असते. तशा प्रकारे आपण चालू वर्षामध्ये 40,000चं खरेदी केले. आता मागचं किती शिल्लक आहे ते ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला दिले ते पाहू, आणि मग शिल्लक किती राहिलेले, पुढच्या वर्षासाठी किती शिल्लक राहिले तेही आपण पाहू. म्हणजे याला ॲडजस्टमेंट आहे. आतमध्ये लिहा स्पोर्ट्स मटेरियल परचेस्ड ₹40,000 40,000 ला 2 ॲडजस्टमेंट आहेत, जागा सोडा.
नंतर बॅलन्स कॅरीड डाऊन. आता रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट क्लोज होऊ लागलेलं आहे. कशाने? बॅलन्सने. कॅश बॅलन्स आणि बँक बॅलन्स हे दोन्ही बॅलन्स हे क्लोजिंग बॅलन्सेस आहेत, म्हणून हे मात्र आपण विचारात घ्यायचे आहेत. आणि हे कुठं जातील? हे कॅश आणि बँक हे आपलं बॅलन्स म्हणजे ॲसेट आहे आणि हे ॲसेट साईडला जाईल बॅलन्स शीटच्या. आपल्याकडे बॅलन्स शीट नसल्यामुळं हेही आपण या ठिकाणी सोडून देऊया. अशा प्रकारे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटवरची पदं आपण नोंदवलेली आहेत. आता ॲडजस्टमेंट पाहूया. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर इज ₹4,500. चालू वर्षाचं सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग आहे म्हणजे देणं आहे. देणं म्हणजे आपल्याला येणं आहे. हे सबस्क्रिप्शन आपलं उत्पन्न आहे पण आपल्याला येणं आहे. येणं असल्यामुळं आपली वर्गणी तेवढ्याने काय होणार आहे? वाढणार आहे. म्हणून आपल्या सबस्क्रिप्शनमध्ये तेवढं ॲड करायचं आहे. याचे दोन इफेक्ट असे होतात, सबस्क्रिप्शनमध्ये ॲड आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. बॅलन्स शीटची ॲसेट साईडच आपल्याकडे नसल्यामुळं दुसरा इफेक्ट सोडून द्यायचा आणि पहिला इफेक्ट करायचा आहे आणि सबस्क्रिप्शनमध्ये ॲड करायचं. ॲड आउटस्टँडिंग ₹4,500. $49,000. नेक्स्ट, आउटस्टँडिंग रेंट फॉर करंट इयर अमाऊंटेड ₹1,000. आणखी भाडं चालू वर्षाचं आपल्याला द्यायचं राहिलेलं आहे. पण भाड्यामध्ये ॲड करा आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला ठेवा. बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड नाही तो परिणाम सोडून द्यायचा. पहिला परिणाम लिहायचा भाड्यामध्ये ॲड प्लस आउटस्टँडिंग ₹1,000. हे 1,000 आउटर कॉलमला येईल. रेंट आपलं टोटल वर्षाचा रेंट आहे 4,000 4,000. नेक्स्ट, एंट्रन्स फीस आर टू बी ट्रीटेड ॲज रेव्हेन्यू इन्कम. एंट्रन्स फीस जे आपल्याला दिलेले आहे ते रेव्हेन्यू इन्कम म्हणून समजा म्हणून सांगितलं. आपण रेव्हेन्यू समजून बाहेर घेऊन टाकलेला आहे. आपल्याला केवळ चकली देण्यासाठी केलेला आहे या ठिकाणी. इथं जर समजा असं दिलं असतं एंट्रन्स फीज आर टू बी ट्रीटेड ॲज कॅपिटल एक्सपेंडिचर असं जर म्हटलं, कॅपिटल इन्कम किंवा कॅपिटल रिसिप्ट असं जर म्हटलं असेल तर मात्र ते आपण इथून वजा करून बॅलन्स शीटला घेतलं असतं. हे आहेच रेव्हेन्यू आणि पुन्हा रेव्हेन्यू म्हणजे आहे तेच पुन्हा सांगण्याची गरज नाही, पण आपल्याला चकली देण्यासाठी ती केलेलं आहे. नंतर स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल ॲज ऑन 1/4/2019 ₹6,000 अँड 31/3/2019 14,000. म्हणजे पहा आपल्या स्पोर्ट्स मटेरियलचा ओपनिंग स्टॉक आहे 6,000 आणि क्लोजिंग स्टॉक आहे 14,000. म्हणजे मागच्या वर्षी शिल्लक राहिलेली क्रीडा सामग्री ही 6,000ची आहे. ती आपल्याला चालू वर्षात वापरायला मिळाली म्हणून आपण खरेदी केल्यामध्ये ॲड करायचं. पहा इथं ॲड ओपनिंग स्टॉक हे 6,000. टोटल आपल्याला क्रीडा साहित्य वर्षभरामध्ये वापरायला उपलब्ध झालं 46,000चं. परंतु सर्वच्या सर्व काही वापरलं गेलं नाही. वर्ष अखेरीस शिल्लक राहिलं काही हे क्लोजिंग स्टॉक हे पुढच्या वर्षी वापरू आपण म्हणून चालू वर्षी वापरलं नाही म्हणून ते वजा करून टाकायचं आहे. हे आहे 14,000. शून्य शून्य हे 0. 6मधून 4 गेले 2 राहिले आणि हे 4मधून 1 गेले 2 राहिले 3 राहिले. आपलं 32,000 प्रत्यक्ष वापरलेली सामग्री म्हणून लक्षात ठेवायचं मित्रांनो. कधीही स्पोर्ट्स मटेरियल कंज्युम्ड असं आपल्याला जेव्हा काढायचं आहे, जे 32,000 कंज्युम्ड आहे हे काढायचं आहे, तेव्हा एक लक्षात ठेवायचा सोपा फॉर्म्युला आहे. चालू वर्षात खरेदी केलेली सामग्री अधिक ओपनिंग स्टॉक दोन्हीची बेरीज मायनस क्लोजिंग स्टॉक म्हणजे आपल्याला कंज्युम्ड मटेरियल मिळत असतं.
अशाच प्रकारे जेव्हा आपल्याला हॉस्पिटलचं गणित येईल, दवाखान्याचं गणित येईल, तेव्हा तिथं आपल्याला सांगितलं जातं कंज्युम्ड मेडिसिन्स असं दिलं जातं. मग चालू वर्षात जे मेडिसिन परचेस केलेले आहेत ते, मागच्या वर्षी शिल्लक राहिलेले जे मेडिसिन आहे ओपनिंग स्टॉकचं ते अधिक करायचं, आणि वर्षभर वापरून जे शिल्लक राहिलेले मेडिसिन आहे ते पुढच्या वर्षा वापरलं जातं तेवढं मायनस करायचं. म्हणजे चालू वर्षात किती औषधाचा उपयोग झाला, यावर किती खर्च झाला ते खर्च आपल्याला टोटल अशा रीतीनं काढता येतं. म्हणजेच परचेस्ड सामग्री प्लस ओपनिंग स्टॉक मायनस क्लोजिंग स्टॉक, या सूत्राप्रमाणे आपण हे एकूण वापर, मटेरियलचा वापर किती झाला तो 32,000 काढलेला आहे. हे क्लोजिंग स्टॉक आता असेट साईडला जातं, असेट साईड नाही आपल्याकडे, आपण सोडून देऊया. नंतर अशा प्रकारे आपल्या 4ही ॲडजस्टमेंट झालेले आहेत. आता आपण अकाउंट आपला क्लोज करूया. तर क्रेडिट साईडची बेरीज जास्त येते, म्हणून क्रेडिट साईडच्या अगोदर बेरीज करा. 57,600 ही इकडे डेबिट साईडला लिहा. आता आपल्याला याचा सरप्लस काढण्यासाठी या डेबिटच्या सर्व पदाची बेरीज करून बाजूला रफवर करून मग पुन्हा हे मायनस करून आपण सरप्लस किती निघतं बघूया. हे 0, 5 आणि 5 10ला 0, हातच्या 1, 1 आणि 5 6, 6 आणि 4 10, 10 आणि 7 17, 17, 17ला 7, हातच्या 1, 1 आणि 5 6, 6 आणि 4 10, 10 आणि 3 13, 13 आणि 1 14, 14 आणि 5 19, 19 आणि 2 21, 21ला 1, हातच्या आले 2, 2 आणि 3 5, 51,700 हे आपल्याला 57,600 मधून वजा करायचे आहेत. हे आहे आपलं इन्कम आणि हे आहे एक्सपेंडिचर. इन्कममधून एक्सपेंडिचर वजा करायचं आहे. 16मधून 7 गेले, 9 राहिले, इथं राहिले 6, 6मधून 1 गेलं, 5 राहिले, 5,900 हे आपलं सरप्लस आलं, 5 5 गेले 0, म्हणून इथं लिहा आता 5,900. यालाच आपण टू सरप्लस, याच आपण एक्सिस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर, म्हणजे उत्पन्नाचे खर्चावरील आधिक्य, म्हणजे आपलं आधिक्य, याला सरप्लस म्हणतो आपण. 5,900 असं सरप्लस आलं. आता हे सरप्लस जेव्हा बॅलन्स शीट काढलं जाईल त्यावेळेला ते कॅपिटल फंडामध्ये मिळवलं जाईल. अशा रीतीने आपलं गणित या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. यानंतरचं गणित आपण पुन्हा पाहूया.